दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांचं बिगुल अखेर वाजलंय. येत्या 5 फेब्रुवारी रोजी एकूण 70 मतदारसंघांमध्ये ही निवडणूक पार पडणार आहे. 8 फेब्रुवारी रोजी या निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. 10 वर्षांपासून आम आदमी पक्षाचं सरकार दिल्लीमध्ये आहे, परंतु हे सरकार अनेक आघाड्यांवर अपयशी झाल्याचं बघायला मिळालंय. भ्रष्टाचार विरोधी मोहिमेतून उदयाला आलेलं नेतृत्व म्हणून केजरीवालांकडे बघितलं जात होतं. माजी सनदी अधिकारी म्हणून जनतेच्या त्यांच्याकडून अनेक अपेक्षा होत्या. केजरीवाल मात्र आपलं नेतृत्व सार्थ ठरवू शकले नाही. भ्रष्टाचाराचे असंख्य कारनामे केजरीवालांच्या सरकारमध्ये बघायला मिळाले. आपल्या नेतृत्वात केजरीवाल यांना स्वतःचा पक्ष सुद्धा सांभाळता आलेला नाही. आरोप प्रत्यारोपांच्या राजकारणापलीकडे आम आदमी पक्षाचं सरकार स्वतःची चमक दाखवू शकलं नाही. दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडीतील महत्वाचा घटक म्हणून काँग्रेसकडे बघितलं जातं. दिल्लीच्या निवडणुकांसाठी याच काँग्रेसने वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीमध्ये एमआयएम पक्ष सुद्धा स्वतःची ताकद आजमावणार आहे. भारतीय जनता पक्ष यावेळेला विकासाचा वेगळा विचार घेऊन निवडणुकीत उतरली आहे. राजधानीच्या सत्ताकारणात कोण बाजी मारणार? दिल्लीतील नागरिक नेमकं कुणाला कौल देणार? जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी मुकुला वाड आणि कॅमेरावर आहेत आलेख चाळके. महा एमटीव्ही मध्ये आपलं स्वागत. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सच्या एका अहवालानुसार आम आदमी पक्षाच्या 66% आमदारांच्या विरोधात गुन्हेगारी खटले दाखल करण्यात आले आहेत. दिल्लीच्या नागरिकांसाठी आणि संसदीय लोकशाहीसाठी ही चिंतेची बाब म्हणायला हवी. काँग्रेस सरकारचा पराभव करत आम आदमी पक्षाने सत्तेत स्थान मिळवलं. सामान्य माणसांसाठी राजकारणात आलेलो असल्याची छाप पाडण्यात केजरीवाल यशस्वी झाले. मात्र येणाऱ्या काळात दिल्लीतील नागरिकांच्या सर्व अपेक्षांवर त्यांनी पाणी फिरलं. यमुना नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला होता. नदीच्या स्वच्छतेसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च 3 ते 4 वर्ष केला गेला. मात्र यमुना नदीच्या प्रदूषणाची पातळी दिवसेंदिवस वाढतच गेली. हिवाळ्याची सुरुवात झाल्यावर दिल्लीमध्ये धुक्याची आणि धुराची चादर पसरलेली असते. नागरिकांना घराबाहेर पडणं सुद्धा मुश्किल होऊन बसतं. गेली अनेक वर्ष हा घटनाक्रम सुरू आहे, मात्र केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाला यावर उपाय शोधता आलेला नाही. मोहल्ला क्लिनिकच्या नावाने ज्या योजनेचा गवगवा केला गेला त्याचा भ्रष्टाचार सुद्धा आता उघडकीस आलाय. 65,000 खोट्या टेस्ट करून कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप भ्रष्टाचार विरोधी पथकाने केला आहे. निवडणुका जिंकण्यासाठी रेवडी वाटप करण्याचा पॅटर्न आम आदमी पक्षाने दिल्ली आणि पंजाबमध्ये राबवलाय. एकीकडे करदात्यांच्या पैशांचा अपव्यय करायचा आणि दुसरीकडे कोट्यावधींचे घोटाळे करायचे हा प्रकार लोकांना आता समजू लागलाय. दुसऱ्या बाजूला केजरीवाल यांना आपल्या नेतृत्वात त्यांचा पक्ष सुद्धा सांभाळता आलेला नाही. योगेंद्र यादवांपासून ते कैलाश गेहलोतांपर्यंत अनेकांनी आपला सोडचिठ्ठी दिली. मद्य घोटाळा, शीश महल घोटाळा अशा अनेक प्रकरणांमुळे दिल्लीतील नागरिकांच्या मनात नाराजी असल्याचं बोललं जात आहे. दिल्ली विधानसभेत काँग्रेस पक्ष आता स्वतःचं अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करतोय. अशातच आप सोबत असलेलं त्यांचं वैर लपून राहिलेलं नाही. काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या अजय मकेन यांनी पत्रकार परिषद घेत केजरीवालांचा उल्लेख फर्जीवाल असा केला होता. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. एकतेची झूल पांघरलेल्या इंडिया आघाडीचं वास्तव यामुळे जगासमोर आलेलं आहे. आपापसात जुंपलेले हे पक्ष नागरिकांच्या हिताकडे लक्ष देतील असं आत्ता तरी दिसून येत नाही. दुसऱ्या बाजूला विशिष्ट धर्मियांच्या मतांवर डोळा ठेवून राजकारण करणाऱ्या असदुद्दीन ओवेसी आणि त्यांचा पक्ष एमआयएम हा सुद्धा विधानसभेच्या रिंगणात उतरला आहे. आत्ताच्या घडीला माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार 10 ते 12 ठिकाणी आपले उमेदवार उभे करण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय. बाबरपूर, बल्लीमरा, जंगपुरा, सीलमपूर अशा विशिष्ट मोहल्ल्यांमध्ये या पक्षाने उमेदवार देण्याचं ठरवलं आहे. आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांची मतं विभागली जाणार का हे या लढाईच्या अंतीच ठरेल. दुसऱ्या बाजूला बहुजन समाज पक्षाच्या मायावती सुद्धा स्वबळावर निवडणुका लढवणार आहेत. दिल्लीच्या सत्ताकारणात स्वतःचं स्थान त्या निर्माण करू शकतील का हे येणाऱ्या काळात ठरेलच. दिल्लीच्या सत्ता केंद्रावर नजर असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकूण 11 उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहे. दिल्लीतील विधानसभेची दारं अजितदादांच्या पक्षासाठी उघडली जातील का हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. विधानसभेच्या या रणसंग्रामात भारतीय जनता पक्ष परिवर्तनाचा विचार घेऊन मैदानात उतरलंय. केजरीवाल सरकारने केलेल्या अनेक घोटाळ्यांच्या बाबतीत भाजपच्या नेत्यांनी थेट सवाल केला होता.
भ्रष्ट कारभारावर ताशेरे ओढत कारवाईची मागणी सुद्धा त्यांनी केली होती. दिल्लीतील गरिबांना कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून घरं मिळवून देण्यात भाजपचं नेतृत्व यशस्वी झालंय. काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्याहून अत्यंत वेगळा विचार या निवडणुकीत भाजपने आणला आहे. जनसंपर्क वाढवणं, कल्याणकारी योजनांची माहिती देणं, सामाजिक एकतेचं समीकरण ढासळू न देणं हा विचार भाजपने शीर्षस्थ ठेवला आहे. भाजपचं केंद्रीय नेतृत्व जातीने या निवडणुकीत लक्ष देत नागरिकांशी संपर्क साधत आहे. यामुळेच दिल्लीचे नागरिक जुने पर्याय डावलून परिवर्तनाचा नवा पक्ष म्हणून भाजपला विजयी करण्याची शक्यता जास्त आहे. राजधानीतील राजकारणाच्या या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महाएम टीव्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.